नमस्ते फलटण न्यूज, सत्याची बातमी आपल्या शहराची। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्टेटस काल दिनांक 13 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आलेले स्टेटस फलटण तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत। राजे गटाचे ज्येष्ठ नेते असलेले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या स्टेटस मध्ये वजीर घोडे गेले, नवीन प्यादी इनकमिंग सुरू आहे, उलटे निरोप सुरू झाले आहेत, जिथे आपण गेले आहात ती वनवे आहे, परतीची वाट नाही, अशा प्रकारचे स्टेटस एका त्यांच्या काल मोबाईलला ठेवण्यात आले होते, त्यांच्या नंबरवरती ठेवण्यात आले होते। फलटण तालुक्यामध्ये हा मोठ्या प्रमाणावरती चर्चेचा विषय ठरलेला आहे। त्याला कारण असंच आहे, गेल्या अनेक वर्षांपासून फलटण तालुक्यावरती अगदी 30-35 वर्ष राजे गटाची एकाती सत्ता होती। मात्र गेल्या वर्षी विधानसभेला राजे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला। दरम्यानच्या कालावधीमध्ये राजे गटातील अनेक दिग्गज नेते यांनी पक्षाला राजे गटाला सोडून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता। यामध्ये दिग्गज नेते मंडळी होती आणि बुद्धिबळामध्ये ज्या प्रकारे वजीर त्याचबरोबर घोडे यांना महत्व असतं, तशा प्रकारचे दिग्गज नेते मंडळी या राजे गटाला सोडून गेली। मात्र पुन्हा एकदा आता नव्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्याद्यांचं इन्कमिंग सुरू झालेलं आहे। अर्थातच नवीन कार्यकर्ते या ठिकाणी तयार होत असल्याचं, त्याचबरोबर प्रवेश करत असल्याचे संकेतही त्यांनी दिलेले आहेत आणि ज्यांनी वनवे त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना मात्र परतीची वाट नसल्याचंही त्या ठिकाणी त्यांनी त्या स्टेटस मध्ये सुचवलेलं आहे। नेमकं हा जो हे जे स्टेटस आहे तर संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरला। त्याचबरोबर काही माध्यमांमध्ये, राज्याच्या माध्यमांमध्येही याची दखल घेण्यात आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत। पुन्हा आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।